नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. डायरेक्ट हैदराबाद मधून तुमच्यापर्यंत. आणि बोल ना तू, बोल अरे बोल का, अगं बोल का. तर आज आम्ही काल फुल रेस्ट केला आणि आज आम्ही स्पेशल फूड खाणार आहे, हैदराबादचं स्पेशल फूड. आणि ते काय आहे त्याला प्रोनाउन्स आम्ही चुकीचं करू म्हणून आम्ही एक्सपर्ट माणसाला घेऊन येतो डायरेक्ट, जो तुम्हाला एकदम परफेक्ट नाव सांगेल. म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करून खाऊ शकता. एक एक मी तुम्हाला दाखवून घेतो, ह्याची नावं तुम्हाला आमचा एक्सपर्ट माणूस सांगेल. फर्स्ट टोमॅटो पप्पू. दुसरं पच्ची पुलसू. पच्ची पुलसू. वाव माय गॉड. आवा काया. क्या है एग्जैक्टली वो भी बताओ. ये मैंगो पिकल. ओके. थोड़ा ऑयली रहेगा, स्पाइसी रहेगा. और ये सूप सूप नहीं है वो, ये पच्ची पुलसू है. हाँ. टैमरिंड है हाँ. और ऑनियन है. इसमें कुछ कुकिंग करने का नहीं होता इसके लिए पच्ची पुलसू का ट्रांसलेशन वैसा होता है. हाँ, ये थर्ड. है. ये तो टोमेटो पप्पू है. नहीं वो क्या मतलब पप्पू मतलब क्या. एग्जैक्टली दाल है. पप्पू बोल. दाल को पप्पू बोलते हैं. दाल इज पप्पू. हाँ, समझे दया. सब दाल, तूर दाल के लिए कंदी पप्पू, ऐसे कुछ तो बहुत बहुत सारे दाल होते हैं. दाल को पप्पू इज पप्पू. नॉट दाल बट दाल इज पप्पू. माय गॉड. डायलॉग है किसी My God. मूवी का. ठीक है. और ये राइस बेचारे अपने भाई ने बनाया इतना इसका जरूरत नहीं है, ऊपर ही डाल सकते हैं. क्या? घी डालना है ना, घी भी ला रहा है भाई. घी भी ला रहा है. सब जॉइंट्स हम लोग का हैदराबाद में आके परफेक्ट होने वाला है गाइस. हम लोग उधर आएंगे, हमारे हड्डी से एक भी आवाज नहीं कर रहे हैं गाइस, अभी- क्योंकि हैदराबाद में आके हम लोग खाना ही खा रहे हैं. फूड ट्रिप है एक्चुअली. फूड ट्रिप है ये. हम लोग का वेकेशन नहीं चालू आहे, फूड ट्रिप. येस. हैदराबाद फूडी. मग आता खाऊन बघतो, कारण मला वास तर खूप अमेझिंग येतो. हे कुक नाही केलंय बट ह्याच्यामध्ये सगळ्या फ्लेवरचा सुगंध अप्रतिम लागतं ते. म्हणजे असं टँगी एकदम. आणि कसं खायचं, भात घ्यायचा, मग टोमॅटो पप्पू टाकायचं, त्याच्यावर हे टाकायचं आणि घी. मजा आएगा टप्पू ऐसा पप्पू. ओ भाई, इतना? डालो. मेरे को नहीं इतना डालो, मेरे को मत डालो इतना. मेरे को नहीं, मेरे को एकदम बूंद, 2 बूंद जिंदगी के वाला डालो. मी घेईन जास्त पडलं तर. ठीक है. तो 2 कुछ गाईस लोणचं हा बस परफेक्ट. हे तिखट लोणचं आहे ना आंब्याचं. वाव. मला नाही पूर्ण. कोई आता पहिले डाल. यश खातं पहिले डाळ आणि भात. फर्स्ट बाईट. भाई एक नंबर लागतोय. थांब आता ह्याच्याने खाऊन बघू. थांब. हो, पुलसू सोबत खा. ओ पुलुसू डाल आणि हे ना. हो. म्हणजे पुलुसू हो गया सब इधर. भाई एक नंबर. आणि आता पिकल. कसं लागेल? तोच नंबर कम्फर्ट आहे कम्फर्ट. कम्फर्ट फूड. हो, हे जर मला रोज भेटलं मी रोज खाऊ येस शकते. येस. एवढं छान आहे. रोज भेटलं तर रोज पण खाऊ शकते. बस बाबा, Amazing. खाणार पण नाही मी. अरे पिकल यश मी वेट करते. ओके. पिकल सोबत कसं तुला जास्त कोणतं कॉम्बिनेशन आवडलं? पिकल पण घरी बनवलेलं आहे. तिन्ही मिक्स. पिकल पण घरी बनवलं. मैंने नहीं बनाया. माझ्या कार्तिक आहे ना, माझा ब्रदर इन लॉ, त्याच्या मम्मीने गदवाल. मला बेस्ट हो. हे दोन्ही मिक्स करून वाटलं. हे दोन्ही मिक्स करून थोडंसं लोणचं. आता मी पण जेवते पटकन. जेवते बिकॉज थांबलं नाही जाते. मला रिग्रेट होते की नेल आहे, मला असं हे हाताने खायची इच्छा होते. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही फायनली आम्ही हळू बोलतोय कारण की तेजस झोपलाय, त्याला बिचारायला बरं नव्हतं, पण तरी आमच्यासाठी एवढं सगळं केलं त्यांनी. तर आता फायनली आम्ही चाललो आहोत त्या मंदिरात ज्याच्यासाठी मी इतकी एक्सायटेड होती हैदराबादला यायला. कोणतं आहे सांग? सुवर्णगिरी मंदिर. स्वर्णगिरी मंदिर. स्वर्णगिरी खूप प्रिटी मंदिर आहे ते. जर तुम्ही हैदराबादला येत असाल तर ते मिस नका करू. आणि आता ह्याच्या आम्ही आधी पण पण जाऊन आम्ही बघू जिकडे ना. गेलेलो कोणतं यादगिरी गुट्टा. थोडंसं प्रणाम. यादगिरी गुट्टा. खूप अमेझिंग मंदिर आहे तिकडे आणि उद्या पण आम्ही मंदिरात जाणार आहोत. आम्ही इकडे खातो आणि मंदिरात जातोय. तर हा आहे माझा आजचा आउटफिट. छोटूसा कुर्ता आणि पॅन्ट. असं आज साडी नेसायची होती पण कंटाळा. उद्या साडी नेसणार आम्ही. आणि बघू जाऊया म्हणजे. पटकन. माझे पण कपडे बघा. हे माझे कपडे गाईस. हॉट. चला आता निघूया, कारण आता चेतनला पण थोडंसं बरं नाही म्हणून गाडी मला चालवायची. जाणे द्यायचं ना. बघूया अशी तयारी. झोप घालवते मी. झोप. घाण दिसते. मी नाही केलं पाहिजे असं नाही. तू बघितलंस? नाही बघू दाखव. गाईज फायनली आम्ही आता निघालेलो आहोत. थोडा लेट झाला आम्हाला पण ठीक आहे. पण आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही सगळे असे कॉन्टेंट क्रिएटर्स असं ट्रिपवरती कसे आलो. सगळे वेगवेगळ्या दिशेला आहेत. तर मी तुम्हाला सांगते की आम्ही ह्यांना कसं ओळखायला लागलो.
तर शिवानी ते जी बसली आहे तिने एकदा मला फॉलो केलं आणि असं ना होतं ना कधी कधी आपलं सेम सरनेम दिसलं सेम नेम दिसलं तेव्हा आम्ही सगळे छोटे क्रिएटर्स होतो. तर मी शिवानीचं नाव आणि माझं नाव सेम आहे म्हणून मी तिला फॉलो बॅक केलं आणि मी तिला फॉलो बॅक केल्यानंतर मला अचानक तिच्या म्हणजे मी तिच्या पर्सनल अकाउंटला फॉलो बॅक केलं आणि मग तिला फॉलो बॅक केल्यानंतर मला ह्यांचे कपल रील्स यायला लागले. मग तेव्हा मग मी ह्यांना फॉलो बॅक केलं आणि मी असं डिस्कस करायला लागलो की अरे तुम्ही कोणता फिल्टर यूज करतात कोणता कॅमेरा यूज करतात काय काय आणि मग तसं आमची फ्रेंडशिप झाली. आणि नेहा वॉज द फर्स्ट पर्सन मोठी क्रिएटर म्हणजे ती तेव्हा 100K वरती वगैरे होती आणि आम्ही आय थिंक 15K वरती होतो जेव्हा नेहाने आम्हाला फॉलो केलं होतं आणि म्हणजे मी तिला फॉलोही करत नव्हती स्टील तिने आम्हाला फॉलो केलं. हे खूप रेअर होतं की मोठा क्रिएटर छोट्या क्रिएटरला फॉलो करतो आणि तिने आम्हाला फॉलो केलं आणि मला तेव्हा इतकं खुशी झाली कोणतरी व्हेरीफाईड 100K वाला आम्हाला फॉलो केलाय आणि मग तेव्हा आम्ही तिला फॉलो बॅक केलं आणि मग तिकडनं आमची फ्रेंडशिप झाली. आणि आता मला हे सांगायचं होतं की आम्ही तिघं असं व्लॉग करतोय आमचे तिघं असं कॉलवरती आम्ही बोलत होतो व्हिडिओ कॉलवरती होतो का काहीतरी होतो ना. तो कसं झालं की मी बोलले की मला हैदराबादला जायचं ऍक्च्युली मला ते मंदिर बघायचं होतं बिकॉज तिने स्टोरी रील टाकलेली आणि ते खूप फेमस आहे जिकडे आता पण चाललोय स्वर्णा. हा रॅन्डमली हा ग्रुप बनला रॅन्डमली आम्ही भेटलो रॅन्डमली आम्ही सगळे कनेक्ट झालो आणि वाईब मॅच झाली. पण आता आम्ही जेव्हा इथे व्हिडिओज वगैरे बनवतो ना आम्ही बघतो काही लोक एकदम 10% लोक एकमेकांच्या ब्लॉग्सच्या खाली खूप नेगेटिव्ह कॉमेंट करतात की हे लोक फक्त व्ह्यूज साठी भेटले. खूप कमी लोक आहेत पण ते थोडी निगेटिव्हिटी. हा आणि ते खूप म्हणजे सेम लोक आहेत जे आमच्या ब्लॉग वरती ह्यांच्या ब्लॉग वरती स्माइल्स अँड पोस्टकार्डच्या ब्लॉग वरती हे करतात की हे लोक काही लोक मला बोलतात काही लोक ह्यांना बोलतात काही लोक त्यांना बोलतात. सो गाईज असं नका करू. आम्ही कॉन्टेंट क्रिएटर हर टाइम आमच्या फोनमध्ये कॅमेरा असणार हर टाइम आमच्या हातात कॅमेरा असणार बिकॉज दिस इज आवर जॉब आणि आम्ही जर कॅमेरा हातात नाही घेतले तर आम्ही तुमच्यापर्यंत पण नाही पोहोचू शकणार. सो थोडीशी नेगेटिव्ह म्हणजे आम्ही फ्रेंड्स पण आहोत पण आम्ही आमचा जॉब पण कंटिन्यू करणार. ऑलमोस्ट सगळे सेम असतात आम्ही जे करतोय तेच हे करणार तेच ते करणार. करेक्ट. आणि अशी भरपूर लोक आहेत जे तुम्हाला माहिती आहे की हा हे होतं तर तुम्ही त्यांना रिप्लाय पण ते बघून बरं पण वाटतं की रिलेट करतो ना आपण रिलेट करतो जेव्हा कपल असं रिलेट करू शकतात त्यांनाच आपण फॉलो करतो ना. सो तसंच एकमेकांना रिलेट करतो म्हणजे आपण सेम गोष्टी करतोय. सो त्याचा अर्थ हे नाहीये की कोणी काही कॉपी करते किंवा काय करते. सो नेगेटिव्हिटी नका स्प्रेड करू. खूप चांगला ग्रुप बनलाय आमचा. सो खूप असं 1% लोक असतात पण त्याच्यामुळे ना असं अफेक्ट होतं. आणि जर कोणी कोणाला परत परत भेटत असेल ना तर जर कोणी फक्त फेक असेल तर नाही भेटणार. आवडतच एकदा भेटल्यानंतर आपण कट ऑफ करून टाकू. आणि आम्ही जर परत परत भेटतोय आणि आम्ही परत परत भेटत राहणार आहे. आणि भेटत राहणार आहे अजून मोठे प्लॅन्स येणार आहे गाईज. आम्ही ऍक्च्युअली फ्रेंड्स आणि ऍक्च्युअली कंपनी एन्जॉय करतो. कंपनी एन्जॉय करतो. खूप कमी लोक असतात अशी. सो असंच ट्राय करा की आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालूया. आणि अजून एक गोष्ट मला इतकं कालपासून ह्यांच्या ब्लॉग मध्ये माझ्याबद्दल बोलताय की मी ऍटिट्यूड दाखवतेय. काही नाहीये यार असं काही नाहीये. शिवानी इज द स्वीटेस्ट. मला लिटरली तिच्यासोबत मी रिलेट करते आणि आम्ही दोघं पण थोडं थोडं इंट्रोवर्ट आहे. इंट्रोवर्ट असल्यामुळे ना मी माझ्या जे आम्हाला भेटलेत ना त्यांना माहिती आहे. मग असं आहे की थोडशीच खूप कमी पर्सेंटची लोक आहेत त्यांना असं वाटतं. आणि काही लोक आहेत जे असे मुद्दामून नेगेटिव्हिटी स्प्रेड करतात. आम्ही इग्नोर करतो पण आम्ही भेटलो ना आता तिघं तेव्हा इतकं नेगेटिव्हिटी येत होती ना तर आम्हाला असं झालं की आम्ही हे ऍड्रेस केलं पाहिजे. नाही तर मी असं नेगेटिव्ह कॉमेंट्सला इतकं ऍड्रेस नाही करत. पण मला पण भरपूर बोलले की शिवानी ऍटिट्यूड दाखवते दोघांच्या ब्लॉग्स मध्ये. ऍक्च्युली मी त्यांच्या ब्लॉग मध्ये थोडी कमी बिकॉज ते माझा कम्फर्ट झोन नाहीये ते ह्यांचं कम्फर्ट झोन आहे. मी इकडे भरपूर बोलणार पण मी तिथे थोडी कमी बोलणार बिकॉज आम्ही वाईस वर्सा. आणि अजून एक लोक भरपूर बोलत होते की आम्ही लोक या लोकांना घरी नाही बोलवलं किंवा स्माइल्स अँड पोस्टकार्डला घरी नाही बोलवलं बिकॉज तशी वेळच नाही आली. इथे आलो यांच्या घरी आता समजा आता आम्ही स्माइल्स अँड पोस्टकार्डला बोलवलं असतं ते आमच्या घरी आम्ही हैदराबादला कसं वाटलं असतं. म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या घरी जाणार आहे. हळूहळू सगळं होणार. आणि हे लोक जेव्हा आमच्या घरी आलेले तेव्हा मी शूट नाही केलं बिकॉज आम्ही गडबडीत होतो. ते मंदिर तिकडे आणि हा अख्खा एरिया मंदिराचा आहे. हा ना यार हिमडा विला प्लॉट्स. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि इथे पार्किंग मोठे मोठे काय असे. झालं माहितीये का मी दार उघडलं आणि असं बाहेर घेऊन बोचात काठी गेली. इथे काट्या उंची बघा. दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा ही बाई 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 बाई. हे बघा हे काय पद्धत आहे.
हा पार्किंगची ही बघा, ही काठी ही अशी, असा मी उभं राहिलो असा, अशी पाचकन गेली, आणि तुम्ही विचार ठपकन करत लागली असाल ठपकन. की मी अशी ओढणी का ड्रेप केले, तुम्हाला सांगते इथे ना एक खूप छान गोष्ट आहे. गेली तर हे लोक फोन वगैरे आत घेऊन अजिबात जायला, नाही. ते सगळीकडे आजकाल होतच, ज्योतिर्लिंग असू दे काही असू दे ते. आणि इथे ना म्हणजे केस ओपन नाही ठेवू शकत, किंवा आता हा माझा मी कुर्ताच घातलाय पण हा थोडंसं डीप आहे, तर ते डिसरिस्पेक्ट नको जागेला, म्हणून मग मी ओढणी घेतली. आणि इथेच साडी कंपल्सरी आहे काय काय मंदिरात. आम्ही नरसिंह मंदिरात गेलो, तिथे मी साडी नेसलेली, स्टील मला पूर्ण अशी वरून घ्यायला लावला पदर वगैरे, मलाच नाही सगळ्या बायकांना तिकडे. मुलांना लुंगी कंपल्सरी, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो जर तुम्ही हैदराबादला आलात तर लुंगी, साडी, दुपट्टा हे सगळं घेऊन या, बिकॉज इकडे जीन्स वगैरे अलाउड नाही आहे मुलांना सुद्धा. आणि इतकं छान मेंटेन्ड आहे ना इकडचे सगळे मंदिर. आता बघूया ना, हे पण बघण्याला खूप एक सुंदर असणार मला माहिती आहे. असं आणि वाटतं तिरुपतीला आलोय. आम्ही परफेक्ट टाइमला आलोय कारण सनसेट होतोय. हे बघा इकडे जायचंय मला वाटतं. आणि आम्ही जिथे तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे ती जागा वेगळी आहे, आणि मंदिराची जागा म्हणजे दर्शनाची जागा वेगळी आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय बघू शकतो, मला दाखवू शकतो. खूप मोठे स्टेप्स आहे. आम्ही नॉर्मल एंट्रीने जातोय, VIP एंट्री आहे ना तिकडून आहे, तिकडे गर्दी नाही आहे, स्टेप्स पण नाही आहे. गाईज फायनली दर्शन झालंय. हे बघा, हे आम्ही लावलं डोनेशन वाली लाईन घेतली होती 500ची, तर इथे 500 आहे, 300 आहे. 500 म्हणजे तुम्ही फर्स्ट लाईन. आणि म्हणजे दरवाजा आहे, एक दरवाजा आहे, त्याच्या समोर फर्स्ट लाईन म्हणजे 500 वाली लाईन, त्याच्या मागची लाईन म्हणजे 300 वाली लाईन. आणि हे सगळ्यांना लावतात गंध हो. आणि स्पीचलेस. भाई म्हणजे खूप अमेझिंग. जे दर्शन मिळालं ना, आम्ही लिटरली तिकडे ना 5 मिनिटं असे उभे होतो, आम्हाला कोणी हकललं नाही, आणि मागच्यांना पण कोणी हकलत नव्हतं. दर्शन घ्या, पुढे व्हा. आणि असं 2 मिनिटासाठी असं वाटतं, 2 मिनिटं नाही 20 मिनिटं आम्ही आत होतो, 20 मिनिटासाठी असं वाटलं की आम्ही लिटरली स्वर्गात आहोत. भाई खूप अमेझिंग आहे डेकोरेशन. फुलांचं, खरे फुलं, एवढा सुंदर सुगंध, आणि फळं वरती सगळीकडे फळं लावली आहेत. फळांचं डेकोरेशन, फुलांचं डेकोरेशन, सगळे अवतार विष्णूचे, आणि सगळ्यांना ते गोल्डन सगळं मूर्ती पण खूप सुंदर आहे आतमध्ये ती. जर तुम्ही आला ना हैदराबादला, हे थोडंसं दूर आहे, म्हणजे हे कसं आहे 1.5 तास वगैरे 2 तास आम्ही जिथे राहतो तिथून आहे, म्हणजे पण वर्थ होतं. माहित नाही, टेक High-tech सिटी city आयच्या 1.5 hour 2 hour लांब आहे, पण इट इज वर्थ इट गाईज. आणि मला आधी असं होतं की आपण जायचं एका दर्शनाला त्या 500च्या लाईन मधनं. मग आम्ही शेवटी जेव्हा गेलो आणि जेव्हा आम्हाला कळलं की ही फर्स्ट लाईन आहे आणि दार आमच्या समोर उघडलं, भाई काय अमेझिंग. म्हणजे मी एक्झॅजरेट नाही करत नाही, खूप अमेझिंग आहे. बट असं वाटलं, खरंच असं वाटलं की आम्ही स्वर्गात. सगळं सुगंध आणि फुलांची डेकोरेशन, फळं, सगळे असे सोनेरी मूर्त्या, लिटरली स्वर्णगिरी वाटत हो, होतं. हे बघा ना इकडे खूप मागे हे amazing. सगळं, हे सगळं मंदिरच आहे, आणि इथून वर चालत येतो आपण, इथून वर चालत येतो. या फुल इयर जो झालाय ना, हे 20 मिनिटं पीसफुल 20 हो, मिनिटं होती. 20 मिनिटं. काही गडबड नाही, धक्काबुक्की नाही, कोणी असं टच पण नाही केलं, नाही. इतकं neat आणि आहे लोक, आतमध्ये. माझ्या पुढे जो मुलगा उभा होता ना, दार उघडला ना तेव्हा तो एक्झॅक्ट समोर उभा होता, तर त्याचं बघून झालं ना, तर त्यांनी मला घेतलं आतमध्ये आणि मला पण दाखवलं त्या मुलांनी. मला खूप आवडलं. म्हणजे लोक पण खूप चांगले तिकडचे. आणि जेव्हा तुम्ही 500चा घेता तेव्हा तुम्हाला या पिशवीमध्ये एक ते प्रसाद वस्त्र आणि मिळतं वस्त्र वगैरे पण. आणि प्रसाद मिळतो. तर मग मला आवडलं, वर्थ वाटलं मला. आणि मी सांगायचं विसरली की मला ते स्वर्गासारखं का वाटत होतं. तिकडे ना प्रोग्राम चालू होता की काय होतं आय डोंट नो. तिकडे मुली असं भरतनाट्यम डान्स करत होते प्रॉपर ते, आणि सॉन्गवर नाही, ते तबला आणि वीणा त्याच्यावर चालू होतं. खूप अमेझिंग आहे. म्युझिकवर. आणि त्याचे मी आता इथे फोटो टाकीन. हा बघा, हा जो फोटो आहे ना, हा बाहेर आहे आणि मंदिर वेगळं आहे. वेगळं. त्या फोटोच्या, हे फोटो पण बघण्यासारखं आहे, हे खूप अमेझिंग झालं. आणि त्याच्या बाहेर आतमध्ये गेलो ना, कंटिन्यू ते साऊंड, कंटिन्यू मंत्र जाप, आणि खूप आता पण तुम्हाला आवाज येत असेल बघा. आता सगळे वॉशरूमला गेले आहेत, पण आता मी अशीच रील बघत होती तर आम्हाला कळालं की आज आहे 2026ची फर्स्ट पौर्णिमा, आणि तुम्हाला इथे मून दिसतोय, फुल मून डे आहे. सो चांगल्या दिवशी दर्शन झालं आमचं. बिचारा आमचा बिल्डर, एक मिनिट हा. बिचारा आमचा बिल्डर थोडासा आजारी पडलाय. त्याचा घशाला ओरडून ओरडून काल, मी चोर नाहीये, मी किलर नाहीये, मला नका काढू. माहिती आहे आज फुल मून डे, पौर्णिमा आहे. आज हो. खूप चांगला दिवस आहे, आणि आजच्या दिवशी आमचं दर्शन झालं.
आणि खूप अमेझिंग झालं. खूप अमेझिंग झालं. बिचाराचा आवाज आता ठीक होईल थोड्या वेळात. आता चला परत खेळू. येस आज पण खेळू बघूया. मला लक्ष आहे ना ठेवायला, यश आहे ना यश. येस 100% ब्रो कोड. या बिल्डिंग मध्ये एक रूम 11 करोडचा आहे. नाही 18 करोड. बाप रे, खूप म्हणजे इकडचे रस्ते असे आहेत ना की असं वाटतं की सिंगापूरला आलोय. सॉरी तू दिसतच नाहीये. इकडचे रस्ते आणि इकडे जागा एवढ्या अशा मोठ्या मोठ्या नाही. हे बघ आता मी तुम्हाला मागे दाखवतो. हे एवढं वाईड आहे ना सगळं. असं हे खरंच ऍक्च्युली आउट ऑफ इंडिया वाटतं. फॉरेनला आल्यासारखं वाटतं. Yes. आणि रस्ते एकदम असे मोठे मोठे हायवेज, कुठे खड्डा नाही काही काहीच नाही, एकदम अमेझिंग रस्ते. जर आम्हाला जमलं ना तुम्हाला आज निलोफर दाखवू परत. लास्ट टाइम दाखवलेलं आहे. कारण तिकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो जाण्याचा रस्ता असा जेव्हा आपण त्या रस्त्यावर जातो ना, तो एवढा वाईड रस्ता आहे आणि त्याच्या समोर सगळ्या अशा बिल्डिंग्स आहेत सुंदर. खूप छान आहे. झोप ना. खूप बरं वाटलं आम्हाला माहिती इथे येऊन खरंच. हैदराबादला. आणि पण तुम्हाला एक सांगते की आता आम्ही कोणाच्या तरी घरी राहायला आलोय म्हणून सगळं कन्व्हिनियंट आहे. हो. आम्हाला माहिती नाही की हॉटेल बुक करून तिकडनं ट्रॅव्हल करणं वगैरे किती कन्व्हिनियंट आहे. आता कसं आम्ही कोणाच्या तरी घरी राहतोय, त्यांची कार आहे, त्या कारने ट्रॅव्हल करतोय म्हणून असं खूप सोपं वाटतं. हे बघा, हे रोड्स म्हणजे आपले जे पुणे एक्सप्रेस हायवेला आहेत ना, ते इकडे नॉर्मल रोड्स आहेत आणि असं सगळीकडे प्रॉपर म्हणजे तिकडनं लाईटने डोळ्यांना त्रास नको व्हायला म्हणून झाडं लावलेली आहेत. आउटर रिंग रोड नाव आहे. आउटर रिंग रोड. आणि जे हैदराबाद मध्ये आहेत किंवा जे जास्त ट्रॅव्हल करतात हैदराबादला येऊन गेले त्यांना माहिती असेल, चुम्मा रोड आहे. चुम्मा एक नंबर आहे. आणि म्हणजे इथे बिल्डिंग्स असे एकदम हे तू बघा, तुम्हीच बघा. म्हणजे आम्ही ओव्हर नाही बोलत आहे, ऍक्च्युअल मध्ये खूप अमेझिंग खूपच आहे. आउटस्टँडिंग व्ह्यूज आणि हे सगळे असं हे ऍक्च्युली सिंगापूर फॉरेन वगैरे वाटू शकतं. हा. एवढी गर्दी भाई, एवढी गर्दी. आम्ही याच्या आधी डोसा दुसरीकडे खायला आलोय, गेलेलो famous. सुशी खायला, पण तिथे सुशी खायला काय नव्हतं. म्हणजे गर्दी होती, 1 तासाची वेटिंग. म्हणून आता आम्ही इथे आलो, पंचकट्टू डोसा. आणि ते लोक तिथे उभे आहेत. तेव्हा ती दिसते बघ. मला नाही दिसत आहे. ते नाही. हा उपमावाला करम डोसा. त्या दिवशी आपण उपमावाला कारम. त्या दिवशी तुम्हाला दाखवला तो कांदावाला करम डोसा होता. आता हा उपमा आहे. याच्या आतमध्ये उपमा आहे बघ. उपमा डोसा फेमस असतात हैदराबाद. मला पण बघून तर खूप अमेझिंग वाटतोय. कैसा लगा? आतापर्यंतचा बेस्ट डोसा खाल्लाय मी लाईफ मधला. मी दोन्ही हातांनी रेकॉर्ड करतोय म्हणून धपाधप चान्स मार. स्पाइसी एक नंबर आहे. हा उपमा करम डोसा आणि पीनट चटणी. पहिला इडली पण आली भाई. इडली पण अमेझिंग दिसते. थँक्यू व्हेरी मच. मी हा डोसा रोज खाऊ शकते, एवढा अमेझिंग. येस ऍक्च्युली. हा ना मी एवढं कंट्रोल करून नाहीये तिथे, त्यांना रोज खायला खूप भारी. तुला इडली बद्दल काय बोलायचंय? एक नंबर. जेवढी गर्दी आहे ना इकडे तेवढं ते वर्थ आहे. कारण तिकडे फटाफट नुसते इडली काढतायत, डोसा बनवतायत. एक नंबर टेस्ट आहे. वी आर बॅक. आमच्या घरी आलेलो आहोत आणि आज फुल दिवस आम्ही झोपलोय. आणि तो जो आम्ही व्लॉग जिकडे एंड झालाय, कुठे तो एअरपोर्ट. नाही डोसा. एअरपोर्टचा व्लॉग अजून एडिटच नाही केलाय. सॉरी माझा झोपेत डोसावाला नाव काय होतं डोसावाल्याचं? डोसा कारम नाव डोसावाल्याचं नाव नाही आठवत आता मला, पण तो होता कारम. ते ओके जाऊ दे. तर आम्ही साऊथ इंडियन फूड खाल्ल्यानंतर आम्ही घरी गेलो, आम्ही खूप गप्पा मारल्या, आम्ही खेळलो गेम्स वगैरे आणि आम्ही एंड करायला ॲज युजल विसरलो. नेक्स्ट डे आमचा तुम्ही बघा, कारण की तो आमचा शेवटचा दिवस असणार आहे इन हैदराबाद. आणि तुम्ही टेम्पल वगैरे सगळं बघितलं, किती सुंदर आहे काय आहे. सो तुम्ही कधी परत गेलात हैदराबादला, परत नाही कधी गेलात हैदराबादला, तर ते मिस करू नका. खरंच खूप सुंदर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग ऑल द व्हिडिओज हैदराबादचे. आणि खूप प्रेम दिलं तुम्ही. थँक्यू सो मच. असेच बघत राहा. थँक्यू फॉर सपोर्टिंग. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. यस काहीच बोलत आहे कारण मी आता जस्ट माझं तोंड असं जाड झालंय. माझं बघा. थँक्यू गाईज, खरंच खूप थँक्यू. अशीच बघत राहा. पुढचा व्हिडिओ येईल तो पण बघा, त्याला पण कॉमेंट करून सांगा कसा वाटला. आणि ॲज युजल सपोर्ट करत राहा. बाय.